नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हा सर्वांना भूगोलाची प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, आहे रिकाम्या जागा भरा. एक, ब्राझील सांबा या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. तर ही पहिली गाळलेली जागा असून दुसरी आहे, राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला थराचे वाळवंट म्हणतात. तिसरी आहे, हिमालयन पायथ्यालगतच्या मिश्र वनांमध्ये साल वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. चौथी आहे, जगाच्या लोकसंख्येपैकी 2.78% लोकसंख्या ब्राझील देशात आहे. पाचवी आहे, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. जोड्या लावा. अ गट आणि मी समोर उत्तरे लिहिली आहेत मित्रांनो. पहिला यशाधारित वने, ते पाहू ब्राझील हे त्याचं उत्तर आहे. पंजाब उत्तर आहे मैदानी प्रदेश. पिको दी नेब्लिना हे आहे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. भारताचं उत्तर आहे क्रिकेट, हा त्याचा लोकप्रिय खेळ आहे. चुकी बरोबर ते लिहा. भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते, हे विधान बरोबर आहे मित्रांनो. ब्राझील हा देश दक्षिण गोलार्धात आहे, हे विधान बरोबर आहे. क्षेत्रभेटीदरम्यान मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते, हे पण बरोबर आहे. कटिंगाच्या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात, हे विधान चुकी मित्रांनो. प्रश्न दुसरा आहे, खालील बाबी नकाशात दर्शवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा नकाशा आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्षद्वीप बेट, सर्वसाधारण लिंग गुणोत्तर असणारे राज्य, पूर्व हिमालय, भारताची राजधानी, शीत वाळवंट, लोकसंख्येची मध्यम घनता असणारे राज्य पंजाब हे दाखवायचे आहे. तर मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना तुमच्यासाठी नकाशामध्ये ह्या बाबी दाखवल्या आहेत. त्या नकाशाला दुसरा ऑरचा प्रश्न आहे. पान नंबर 34चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला आहे, ब्राझीलमधील कोणती 2 वनप्रकार लिहा. एक आहे विषुववृत्तीय वने, काटेरी झुडपी वने, उष्ण पानझडीची वने. नकाशात दर्शवलेले बेट कोणते? नकाशात महाराजा बेट दर्शवले आहेत. नकाशात मगर कोठे आढळते? पॅन्टनलच्या प्रदेशात नकाशात मगर आढळते. तमारीन हा प्राणी कोठे आढळून येतो? ॲमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यात हा प्राणी आढळून येतो. नकाशातील दक्षिणेकडील गावताळ प्रदेश कोणता? तर मित्रांनो, नकाशात पंपास हा गावताळ प्रदेश दिसत आहे. प्रश्न तिसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा. 1, हिमालयातील सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. उत्तर आहे, हिमालयातील बहुतांश नद्या अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते. पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळपास सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 40% कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणात निर्यात केली जाते, म्हणून ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनात, गवताळात प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात. झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खाद्य असते. ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वा नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात गवताळ प्रदेश आणि पॅन्टनल येथील दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. तर मित्रांनो प्रश्न चौथा आहे, अ किंवा आ सोडवायचे. दोन्हीपैकी कोणतेही एकच सोडवायचे आपल्याला. तर आपण अ बघूया. पहिल्यांदा दिलेल्या माहितीचा जोडस्तंभालेख काढा व त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा. तर भारत आणि ब्राझील यांचे आयुर्मान व वर्ष अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, 2010 साली भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्ष आहे? 2010 साली भारताचे सरासरी आयुर्मान 67. 2016 साली ब्राझीलचे सरासरी आयुर्मान किती वर्ष आहे? 2016 साली ब्राझीलचे सरासरी आयुर्मान 75 वर्षे. दोन्ही देशांमध्ये सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या दशकात समान आहे? 1991
19 ते 2000 या दशकात सरासरी आयुर्मानातील वाढ समान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे ब्राझीलचा सरासरी आयुर्मान पान नंबर 43 वरील पुस्तकाच्या वरती नकाशा दिलेला आहे आपल्याला. तर हे त्याच्या खालचे प्रश्न, त्याचे उत्तर आहेत. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. सविस्तर उत्तरे लिहा. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ते सांगून समुद्रकिनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा. तर साहित्य घेऊ आपण नकाशा, माहिती नोंदवही, पेन, कॅमेरा, दुर्बीण, होकायंत्र, नमुना प्रश्नावली, मातीचे वनस्पतीचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशव्या, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी. काळजी. समुद्रकिनारी फिरताना भरती व ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवू. दुसरे आहे स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारी पर्वतांकडे अपरिचित गुहांकडे जाण्याचा टाळू. समुद्रकिनाऱ्यावरील प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळू. उदाहरणार्थ डॉल्फिन बरोबर. 4 नंबर आहे समुद्रात खोलवर जाण्याचा व पोहण्याचा मोह टाळू. 5वा आहे शिक्षक व स्थानिक मार्गदर्शकांच्या सूचना पाळू. दुसरा प्रश्न आहे हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा मान्सून निर्मितीवर पडणारा प्रभाव स्पष्ट करा. पहिला आहे हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. 1. 2. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थराच्या वाळवंटात उष्ण हवामान त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे वाहू लागतात. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात, त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो. 4. आहे नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांपासून भारतात पाऊस पडतो. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात, त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो. भारताच्या मुख्य भूमीवरील वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमालय रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तिथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे ही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपली प्रश्नपत्रिका होती. तर आपल्या मित्रांनाही सांगा शाळेमध्ये आणि आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर 2.2K सबस्क्रायबर कंप्लीट करा ही अपेक्षा बाळगतो.